आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने धरणातील आवक वाढली आहे। सध्या धरणात 78,487 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे। आज सकाळी धरणात 81.19 TMC पाणीसाठा झाला असून कोयना येथे 198 मिलीमीटर, नवजा येथे 172 मिलीमीटर तर महाबळेश्वरला 267 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। धरणाच्या पायथा विद्युतगृहामधून 2100 क्युसेक तर धरणाच्या 6 दरवाजातून 30,000 क्युसेक असा 32,100 क्युसेक विसर्ग सुरू असून दुपारी 12 वाजता दरवाजातून आणखी 10,000 क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे। सुरू असलेल्या पाऊस व धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयनासह कृष्णा नदीची पाणी पातळी वाढू लागली आहे। कराडच्या कृष्णा घाटावर वाढलेली पाणी पातळी पाहण्यासाठी नागरिक येऊ लागले आहेत। कृष्णा घाटावर काही प्रमाणात पाणी वाढू लागले आहे, तर कोयना नदीकाठावर असलेले कोयनेश्वर मंदिरही पाण्याखाली गेले आहे। दरम्यान सातारा जिल्ह्याला आजही रेड अलर्ट जारी आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे। त्याचबरोबर कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे।